सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 23. देवगडचा आंबा अधिक रुचकर. स्वामी स्वरूपानंदांना दूरश्रवण सिद्धी होती असा बहुतेक साधकांचा अनुभव आहे. त्यातलाच एक अनुभव. स्वामींच्या वहिनी, पुतण्या, नातवंड अशी माणसं दर उन्हाळ्याच्या सुट्टीत पावसला येत. स्वामींच्या घरी राहत. स्वामींचं घर देसायांच्या घरापासून 1.5-2 मैल दूर आहे. एकदा ह्या घरी स्वामींच्या वहिनी आपल्या मुलाला म्हणाल्या, रत्नागिरीपेक्षा देवगडचा आंबा अधिक रुचकर. झालं. स्वामींचा पुतण्या दुपारी देसायांकडे स्वामींच्या दर्शनास म्हणून आला. खोलीत बाकावर बसला. स्वामींनी जवळील 2-3 आंब्यांपैकी एक उचलून पुतण्याच्या हाती दिला आणि हा देवगडचा आंबा असं म्हणून त्याला समजेल असं साभिप्राय स्मित केलं. यानंतरचा प्रसंग आणि फोटो आणला. मी पावसला वरचेवर जात असे. पुण्यातील प्रकाशक श्रीयुत के. जोशी हे स्वामी स्वरूपानंदांचे एक शिष्य. एकदा पावसला जाताना केशवराव मला म्हणाले, येताना पाकिटात राहील असा एक स्वामींचा फोटो घेऊन या. मी त्यांना म्हटलं, बरं. पावसला जाताना मला नेहमी कोणीतरी काहीतरी आणायला किंवा करायला सांगत असत. ह्या गोष्टी मी एकतर चक्क सोडून देई किंवा विसरून जाई. ह्या वेळेला पण असंच घडलं. केशवरावांचं हे काम मी संपूर्णपणे विसरून गेलो होतो. संध्याकाळी निघताना स्वामींच्या दर्शनास म्हणून खोलीत गेलो तेव्हा स्वामींनी प्रसादाबरोबरच एक लहानसा फोटो हाती दिला. माझ्याजवळ स्वामींनीच दिलेले बरेच फोटो होते. चटकन लक्षात आलं माझा आणि श्री जोशांचा पुण्यात झालेला संवाद. पुण्यात आलो. केशवरावांना म्हटलं, खरं सांगू का, मी चक्क विसरून गेलो होतो. आणि त्यानंतरची घटना मी सांगितली आणि तो फोटो मी त्यांना दिला. यानंतरचा एक प्रसंग. मुला, तुझ्यासाठी मी कोकणात पावसला आहे, तिथं ये. स्वामी सत्यदेवानंद सरस्वती आळंदीचे हे अक्कलकोट स्वामींचे निस्सीम भक्त. स्वामी स्वरूपानंदांकडे आध्यात्मिक मार्गदर्शनास जाण्यापूर्वी ते अनेक सत्पुरुषांकडे गेले. नुकतेच श्रीयुत गोपाळबुवा केळकर लिखित श्री स्वामी समर्थ नावाची डॉक्टर राचिम ढेरे संपादित एक जुनी बखर प्रसिद्ध झाली. त्यात स्वामी गुरूणां गुरुहू ह्या आपल्या 4 शब्दात स्वामी सत्यदेवानंद सरस्वती लिहितात, गोपाळबुवांच्या ह्या महाप्रासादिक लीलाप्रसंग संकलनास म्हणजे बखरीस सेवाभावानं 4 शब्द लिहिताना अनिर्वचनीय आनंद होत आहे. त्याची कारणं अनेक आहेत. प्रस्तुत लेखकास पूर्वाश्रमी श्री स्वामी समर्थांनी एकाएकी अक्कलकोटी खेचून नेलं. पूज्यपाद श्री बाळाप्पा महाराजांच्या समाधीची काही काळ सेवा घडवून योग्य वेळी चतुर्थाश्रम दीक्षा दिली आणि नंतर, मुला, तुझ्यासाठी मी कोकणात पावसला आहे, तिथे ये असं सांगून अत्यंत थोर संतपुरुष
श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या पदरी घातलं. आणखी एक प्रसंग, भक्तांसाठी अभिवचन. महासमाधीपूर्वीच स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या शिष्यांसाठी आणि भक्तांसाठी एक अभिवचन देऊन ठेवलं आहे. स्वामींचं आध्यात्मिक वास्तव्य चैतन्य स्वरूपात असं ते राहत असलेल्या पावस येथील देसायांच्या घरातील खोलीत आणि स्वामींच्या समाधी गुंफेत असं ह्यापुढे होणार आहे. स्वामी स्वरूपानंद ह्यासंबंधी आपल्या महासमाधीपूर्वी लिहितात, पावस क्षेत्री चैतन्य स्वरूपात वास्तव्य. अहो आजकालचे नवोच आम्ही, माऊलीनंच आम्हाला इथं पाठवलं. दिलं काम तिच्याच कृपेनं पुरं झालं. आता आम्हाला नाही कुठं जायचं, इथंच आनंदात राहावयाचं. आणि माऊलीनंच अन्यत्र पाठवलं आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं, तरी आता चैतन्य स्वरूपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच. स्वरूपानंद पावस. असेच प्रसंग असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग 23. उद्या ऐकूया याचा भाग 24. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.